श्री गुरुचरित्र अध्याय 42 श्रीमदनंतव्रत महिमा वर्णनम नाम 240 ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री नृसिंह सरस्वती नमः। दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम श्री गुरु म्हणती द्विजासी या अनंतव्रत महात्म्यासी तुवा पुसिले आम्हासी पूर्वी बहुती आराधिले युधिष्ठिर पंडुसूत त्याने केले हेची व्रत राज्याला धला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम ऐसे म्हणता द्विजवरू करिता झाला नमस्कारू पूर्वी राजा पंडुकुमारू आणिक राज्य केवी जाहले श्री गुरु म्हणती द्विजासी होते राज्य पांडवांसी द्यूत कर्म कौरवांसी करुणी राज्य हारविले मग निघाले वनांतरा कष्ट होते वर्ष 12 ऐसे तया युधिष्ठिरा राज्य गेले परियेसा तया घोर अरण्यात युधिष्ठिर देखा बंधूं सहित असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्री हरीसी समस्त राज्य सांडून वास केला ती वनी कौरव कपट करोनी नाना परी विघ्ने केली सत्व टाळावयासी पाठविले त्या दुर्वासासी त्यासी येऊन ऋषिकेशी रक्षितसे परियेसा नाना तीर्थे नाना व्रते आचारिले तेथे बहुते कष्टताती अति उन्नत निर्वाण रूप होऊन या भक्त वत्सल नारायण त्यांचे कष्ट वळखून आला तेथे ठाकोन जेथे होते पंडुकुमार कृष्ण येता देखोनी धर्म जाय लोटांगी दंड प्रणाम करुणी वंदिता झाला तये वेळी आपुले केश मोकाळी झाडी तसे कृष्ण चरण धूळी बैसकार करुणी तये वेळी वंदितसे विनयेसी अर्घ्य पाद्य देवोनी गंधाक्षता लावूनी जी का पुष्पे होती राणी त्याने पूजा करीतसे पूजोनिया भक्तींसी विनवीतसे परियेसी जय जयाजी ऋषिकेशी भक्त वत्सल कृष्णनाथा जय अनंता नारायणा भवसागर उद्धारणा कृपाळुवा लक्ष्मी रमणा श्रीराधिशयना वासुदेवा परमात्मा परम ज्योती तूची करीसी उत्पत्ती स्थिती लय करीसी तूची अंती त्रयमूर्ती तूची देवा तूची विश्वाचा जिव्हाळा होऊन रक्षिसी सकळा वास तुझा सूक्ष्म स्थूळा अणुरेण तृणकाष्ठे नमन तुझे चरणासी त्रिगुणात्मा ऋषिकेशी रजोगुणे सृष्टीसी त्वांची देवा रचियेली दुष्ट निग्रह करणे साधु जना रक्षणे ऐसे वेद पुराणे बोलताती प्रख्यात पेडावया भूमी भार केला तुवा अवतार जड जाहला युधिष्ठिर तरिका तुवा ठेविला आपुले प्राण आम्हासी म्हणून जगी वानिसे पाठवून अरण्यासी कष्ट विले नाना परी तुझी कृपा होय जासी कष्ट कैंचे होती त्यासी उपेक्षून आम्हासी अरण्यात ठेविले तुझ वाचोन आम्हासी आता सांगो कवणा पाशी जरी आम्हा उपेक्षिती काय कांक्षा जीवाची इतुकियावरी भीमसेन येऊन धरी श्रीकृष्ण चरण स्वामी आम्हासी काशीण का उपेक्षा करीतोसी धनंजय तहे वेळी वंदितसे चरण कमळे विनवितसे करुणा बहाळी कृपाळुवा मुरारी
तुझ्या कृपा दृष्टीसी होतो आम्ही अरण्यवासी, घडले कष्ट सायासी उबगलो स्वामी बहुत, आता आमुचे कष्ट हरण पांडवांचा तुझी प्राण, ब्रीद राखे गा नारायण म्हणत असे तये वेळी, माद्री देवीचे कुमार करुनिया नमस्कार, द्रौपदी सहित पुरस्कार पाचही वंदिती तये वेळी, तू आमुचा कैवारी आम्ही असो अरण्य घोरी, आमुचा बंधू राज्य करी काय उपाय आमासी, तुझ सारिके असता छत्र आमा कष्ट अपरमित, कवणे प्रकारे स्वस्थ चित्त राज्य प्राप्ती आम्हासी, कैसा उपाव आम्हासी सांगा स्वामी ऋषिकेशी, ऐसे म्हणता श्रीकृष्णासी कृपा उपजय मनात, कृष्ण म्हणे पंडुसुता सांगेन तुम्हा एक व्रता, तात्काळ प्रसन्नता राज होय तुम्हासी, व्रतांमध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात, हे आचरावे तुम्ही त्वरित राज होईल तुम्हासी, आता सांगेन तुम्हासी अनंत कवण म्हणसी, सर्व ठाई आपण वासी अनंत नाम आम्हासे, कला काष्टा मुहूर्त आपण दिन रात्री सर्व शरीर जाण, पक्ष मास वर्ष आपण युगा कल्प आदि करोनिया, अवतरलो मी नारायण भूभार उतरावया कारण, दानव दुष्ट निवारण जन्म जाहला वसुदेव कुळी, अनंत मीच जाणसी संशय न धरी मानसी, त्रयमूर्ती मीच सर्वांशी ब्रह्मा विष्णू महेश्वर, आपणची सूर्य शशी देखा चतुर्दश भुवने मीची ऐका, अष्ट वसु आहेत जे का द्वादशार्क आपणची, रुद्र सती एकादश सप्त समुद्र पर्येस, ऋषी सप्त सती विशेष पर्वतादी नदी आपणची, जितुके वृक्ष आहे ती क्षिती आकाशी नक्षत्रे दिसती, दाही दिशा आहे ती ख्याती भूमी आपण म्हणे कृष्ण, असती सप्त पाताळ भूर्भुवादी लोक सकळ, अणुरेणु तृणकाष्ठ सकळ, विश्वात्मा आपणची, न करी संशय युधिष्ठिरा, अनंत म्हणजे मीची निर्धार, विधिपूर्वक पूजा करा व्रत तुम्हासी बरवे असे, विनवी युधिष्ठिर कर जोडोनी सांगा स्वामी विस्तारोनी, व्रत असे कवण विधानी कवण दान कोणे परिपूजा, करावे व्रत कवणे दिवशी विस्तारोनी सांगा मासी, पूर्वी कवणे आचरिले ऐसी निरोपावे दातारा, कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी तुवा पुसिले आम्हासी, शुक्ल पक्ष भाद्रपद मासी चतुर्दशी पर्येस, आराधावे अनंतासी त्वरित राज्य तू पावसी, पूर्वी कवणे केले म्हणसी सांगेन ऐका तत्पर, आसीत पुरा कृत युगेसी सुमंतु नाम द्विज पर्येसी, उत्पन्न झाला वसिष्ठ गोत्रासी भृगु कन्या दीक्षा नामे, तेची झाली सुमंताची भार्या पतिव्रता औदार्या, कन्या झाली तीसी सूतनया नाम तियेच सुशिला, वर्तता ऐसे एके दिवशी जाहले प्राप्त दैववशी, सुमंतु पत्नी पंचत्वासी पावली कलेवर सोडूनी, सुशिला कन्या सुमंता घरी नित्य भक्ती सदाचारी करीतसे विचित्री सर्व मंगळ स्वरूप, गृह शोभा करी बहुत नाना पत्रे तोरणे करीत, पंचवर्ण चूर्ण मिश्रित रंगमाळा सहित देखा, स्वस्तिकादि शंख पद्मेसी नित्यलीहि मनोवाक्काय कर्मेसी, नमस्कारी मनोधर्मेसी देवतार्चन सोपस्कार करी, सुमंतुसी भार्या हीनत्व झाले, समस्त कर्म राहिले पुनः संधान पाहिजे केले, म्हणून नारी आणिक केली,
तिचे नाम असे कर्कशा दुःशिला आचरणी परियेसा नित्य कलह करी बहुवसा कन्यापती सवे देखा सुशिला कन्या उपवर झाली सुमंतु चिंती वेळोवेळी ईसी एखादा वर मिळेल जवळी कन्यादान करीन म्हणे ऐसे चिंतता एके दिवशी तेथे आला कौंडिण्य ऋषी विचारिता कन्येसी सुमंते अंगीकार केला कन्यादान गृहयोक्तेंसी देता झाला कौंडिण्यासी मिळोनी होते 2 मासी आषाढ आणि श्रावण कन्या मातेत जाहले वैर सापत्निकाचा हाचे विचार कौंडिण्य पुसे सुमंता सत्वर जाऊ आश्रम आणि काठाया सुमंतु बहु दुःख करी म्हणेर स्त्री नवे माझी वैरी कन्या जाईल आता दुरी कैंची पापिणी वरिली म्या शांत पत्नी नाही ज्याचे घरी त्यासी अरण्य नाही दुरी ऐक स्वामी त्रिपुरारी संसार सागरी बुडाल नवच माझे कर्म तापसान ऐके बोल हे कर्कशा कन्या असता घरी संतोष नित्य दर्शन जामाता ऐसे सुमंतु चिंता करी कौंडिण्य ऋषी त्यासी वारी दोघे तापसी एका घरी असो नये धर्महानी जाऊ आम्ही आणि स्थान तप करू अनुष्ठान भेटी होईल पुनः पुनः जवळीच करू आश्रम सुमंतु म्हणे कौंडिण्यासी आणि करावे 12 दिवसी सर्व सिद्धा त्रयोदशीसी प्रस्थान तुम्ही करावे सुमंतूची विनंती ऐकून आणि राहिले 13 दिन मुहूर्त प्रस्थान करून येरे दिवसी निघाले सुमंतु म्हणे कर्कशेसी कन्या जाय पती सरसी भोजन द्यावे जामातासी व्री गोधुमान्न दे म्हणे पती सांगता काय केले धावता आपण घरात गेली कवाडा घालून दृढ खिळी पाषाण रचिले द्वारवटा काय केली अनुघडी द्वार सुमंतु विनवी आफळी शीर सुशिला कन्या धरी कर म्हणे जाऊ तैसेची पाहू गेला स्वयंपाक घरा होता कोंडा गोधूम करा देता झाला कन्यावरा निरोप दिला दोघांसी दोघे बैसोनी रथावरी निघाला कौंडिण्य संतोष करी माध्यान काळी नदी तीरी अनुष्ठान उदरला ऋषी बैसला अनुष्ठानी सुशिला होती रथस्थानी तीरी पाहत असे गहनी स्त्रिया समुदाय बहु असे रक्तांबर वस्त्रेसी परिधान केले बहुवसे व्रत म्हणती चतुर्दशी कलश पूजिती पृथक पृथक पाहुनी हळूहळू सुशिला गेली तया सुवासिनी जवळ उसती झाली वेल्हाळा काय व्रत करिता तुम्ही स्त्रिया म्हणती सुशिलेसी अनंत व्रत असे परियेसी पूजिता होय तात्काळेसी सकळाभीष्ट पावते सुशिला म्हणे नारीसी कवण विधान सांगा आम्हासी कृपा करुणी विस्तारेसी निरोपावे अहो माते समस्त नारी मिळवणी सांगता ती विस्तारोनी ऐक सुशिले बैस म्हणून आद्यंतेसी निरोपिती भाद्रपद शुक्ल चतुर्दशी व्रत करावे परियेसी अनंत नाम ख्यातीसी सांगेन तुझ ऐकपा रक्तपट्ट सूत्रेसी अनंत करावा चतुर्दश ग्रंथींसी घेऊन यावे नदीसी स्नान करावे शुचिने दिव्यांबर परिधानुनी हळदी कुंकुम लाभोनी आणावे कलश नूतन दोन्ही गंगा यमुना म्हणून या उदक भरोनी तया
पायात पंचपल्लवरत्न सहित घालून पूजावे त्वरित षोडशोपचारे करुनी नाना प्रकारे आरती करावी गंगा यमुने प्रति मग पूजावे दर्भ ग्रंथी शेष रूपे करुनिया दोन्ही कलशांवरी देखा नूतन वस्त्र ठेवावे निका पद्मलाहावे अष्टदलिकां कलशावरी ठेवावे तया कलशा पुढे देखा शंख पद्म घालावे अनेका पंचवर्ण चूर्ण देखा रंगमाळिका घालाव्या शेष पूजावे दर्भाचे षोडशोपचारी वाचे ध्यान करावे विष्णूचे शेषशायी म्हणून या सप्तफणींचे शेषासी सदा विष्णू तयापाशी याचे कारणे नाम तयासी अनंत ऐसे करावे ध्यान पिंगलाक्ष चतुर्भुजैसी शंख पद्म सव्य करेसी चक्र गदा वाम हस्तेसी ऐशा मूर्तीचे ध्यान करावे ओम नमो भगवते मंत्रेसी षोडशोपचारे दर्भ ग्रंथीसी आणूनी नवे दोरेसी ध्यान करावे मग तेथे अनंत गुणरत्नाय मंत्रेसी नवे दोरे ठेवावे कलशेसी पूजा करावी पुरुष सुक्तेसी अतो देवा मंत्रे सहित षोडशोपचार पूजोनी संसार गह्वरेती मंत्र बांधा कर दक्षिणी नमस्ते वासुदेव मंत्रे निजीर्ण दोर विसर जावा दाताच विष्णुर्भगवान म्हणत वाण ध्यावे गोधूम घृत प्रस्थ असावे परिमित सगुड सफल ध्यावे वाण अपुपादे पायसान्यसी सदक्षिणा तांबुलेसी अर्धे द्यावे ब्राह्मणासी अर्धे आपण भोजन करावे ऐसे 14 वर्षे देखा व्रत आचरावे विशेष उद्यापन करावे निका चतुर्दश कलश द्यावे ब्राह्मण भोजन करून भक्तीने करावे उद्यापन कामना होईल संपूर्ण चतुर्वेद पुरुषार्थ ऐसे सांगती सुशिलेसी व्रत आचरी वो त्वरितेसी आजी असे चतुर्दशी व्रत करी आमासवे समस्त मिळवणी तीसी तंतु देती अनंतासी गाठी बांधिती चतुर्दशी पूजा करविती आपणासवे कोंडा होता गोधूमाचा आणून देती अर्धवाचा वाण देऊनी सुवाचा निरोप घेतला स्त्रियांचा समस्त स्त्रियांची वंदिनी आली आपुले रथाजवळी अनुष्ठान होता ऋषी वेळी आला आपुले स्त्रिये पाशी चला म्हणून पुढे निघती दोघे बैसून या रथी जाता पुढे नगर देखती अमरावती ऐसे देखा नगर लोक सामोरे येती चला स्वामी ऐसे म्हणती तुम्ही या नगरा अधिपती तपोनिधी म्हणती लोक नाना समारंभे देखा नागरी प्रवेशले दंपती ऐका ऐश्वर्य भोगिले बहुसुखा श्रीमदनंत प्रसादे ऐसे किती दिवस वरी होता कौंडिण्य सहनारी पैसला सदा संतोष करी देखता जाहला अनंतासी ऋषी पुसे स्त्रियेसी काय बांधिले हस्त मुळेसी वश्य करणे आम्हासी रक्त दोरा बांधिला सुशिला म्हणे भ्रतारासी अनंत दोरा परियेसी याची या प्रसादे आमासी अष्टैश्वर्य प्राप्त जाहले म्याज दिवशी व्रत केले तेणे तुम्हा दैव आले आमानंत प्रसन्न जाहले म्हणून बोले सुशीला ऐसे वचन ऐकून कौंडिण्य कोपे प्रज्वाळाला मनी दोरा हिरोनी घेऊन अग्निकुंडी सांडिला मग म्हणे कैंचा श्रीमदनंत म्या तप केलेसे बहुत
तेणे ऐश्वर्य सुकृतार्थ प्राप्त झाले आमासी, वशीकरण केले आम्हासी, दोरा बांधिला अनंत मनसी, रागे करुणे कौंडिण्य ऋषी अग्निमध्ये घातला दोरा, हा हा म्हणून सुशिला मनी धावत गेले अग्निस्थानी, काढून या क्षीर स्नपानी केले देखा दोरकासी, अनंत क्षवदोषेसी अष्टैश्वर्य गेले तत्क्षणेसी, दरिद्री झाला परियेस्वी द्विजवर कौंडिण्य देखा, नगरी झाले सर्व शत्रुगो धनादी आभरण वस्त्रु, समस्त नेले तस्करे दरिद्राले तात्काळी, गृह दग्ध झाले देखा उरले नाही वस्त्र एका, अवकृपा होता श्रीमदनंत का सर्व गेले तत्क्षणी, मग विचारी मानसी म्हणे अनंत रुसला मासी, वाया घातले अग्निसी मदांत मज वेष्टिले, करीन आता नेम एक जेव्हा भेटेल लक्ष्मीनायक, श्रीमदनंत दर्शने सुख अन्नोदक घेईल मी, म्हणून निर्वाण करोनी निघेतो अरण्य भुवनी, भार्ये सहित कौंडिण्य मुनी निगता झाला परियसा, अनंता हा अनंता म्हणत जात असे अरण्यात, तव देखिला वृक्षच्युत पुण्य फळे भरला असे, कीटकादी पक्षी जाती कोणी त्यासी नातळती, कौंडिण्य पुसे तया प्रती तुवा अनंतासी देखिले की, वृक्ष म्हणे ब्राह्मणासी दृष्टी न पडेची आम्हासी, तुवा जरी देखिले त्यासी तरी आम्हा निमित्त सांगावे, ऐसे ऐकून पुढे जाता धेनू देखिले वत्स सहिता, इंड तसे तृणात तोंडी न ये भक्षावया, द्विज म्हणे धेनूसी जरी तुवा अनंत देखिलासी, कृपा करुणी सांग आम्हासी, धेनू म्हणे तयांते मी नाही देखिले अनंतासी, तुम्हा भेटी होईल जरी त्यासी मज विषयी सांगायसी, अवस्था घडली असे ऐसे ऐकून द्विजवर, पुढे जाता देखिला वृषभ थोर, त्या ते पुसे मुनिवर तुवा अनंता ते देखिले की, गोस्वामी म्हणे तयासी नेणो आम्ही अनंतासी, जरी तू वा देखिलासी आम्हा विषयी विनवावे, पुढे जाता कौंडिण्य मुनी सरोवर देखिले दोन्ही, उदक मिळावे अन्योन्य हंसादी पक्षीन सेविती, कमळ कुसुमादी पुष्पेसी मिरविती सरोवरे ऐसे, द्विजपुसे तयांसी अनंतासी देखिले म्हणोनी, सरोवरे म्हणती तयासी नेणो कैंचा अनंत पुससी, भेटी होईल जरी तुमासी आम्हा निमित्त सांगावे, पुढे जाता द्विजवर देखिले गर्दभ कुंजर, पुसतसे तया विचारन बोलती त्या द्विजासी, निर्वाण झाला तो ब्राह्मण त्यजू पाहे आपुला प्राण, अनंता म्हणून धरणीवरी पडियेला, इतुकी अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी, जवळी आला परिकरी उठी उठी म्हणत असे, काय विप्रा पुसतोसी श्रीमदनंत कोठे आहे विचारीसी, दाखविन चाल आम्हा सरसी म्हणून धरिला उजवा कर, उठवून कौंडिण्यासी घेऊन जाता अरण्यासी, नगरी जाहले पूर्वील जैसी महदाश्चर्य पाहतसे, घेऊन गेला नगरात सिंहासन रत्न खचित, नेऊन तेथे बैसवीत आपण दाखवी निज रूप, रूप देखून कौंडिण्य स्तोत्र करी अति गहन, चरणी माथा ठेवून विनवीत से कर जोडून, नमो नमस्ते गोविंदा श्रीवत्सला चिदानंदा, तुझे स्मरण मात्र दुःख मदा हरवून जाती सर्व पापे, तू वरेण्य यज्ञ पुरुष ब्रह्मा विष्णु महेश,
तुझे दर्शन मात्रे समस्त दोष हरवून जाती तात्काळी. नमो नमस्ते वैकुंठवासी नारायण लक्ष्मी विलासी. जगद्व्यापी प्रतिपाळीसी अनंत कोटी ब्रह्मांड नायका. पापी आपण पाप कर्मी नेणू तुझी भक्ती धर्मी. पापात्मा पाप संभव आम्ही क्षमा करी गा दातारा. तुझ वाचोनी आपण अन्यथा दैवत नेणे. याची कारणे धरिल चरण शरणागत मी तुझा. आजी माझा जन्म सफळ धन्य माझे जीवन केवळ. तुझे देखील चरण कमळ भ्रमर होऊन वास घेतो. ऐसे स्तविले कौंडिन्यांनी ऐकोनी प्रसन्न झाला तत्क्षणी. भक्तजना चिंतामणी वर त्रय देता झाला. धर्मप्राप्ती दारिद्र्य नाशन शाश्वत वैकुंठ भुवन. ऐसा वर दिदला नारायणे ऐक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे. पुनरपि द्विज विनविदे काम्या देखील आश्चर्य एका. अरण्यात वृक्ष एक महाफलित आम्रसे. त्याचे फळ पक्षी जाती कोणी प्राणी नातळती. पुढे येता मागुती देखील धेनु सवत्स. तृण असे तेथे प्रबळ त्यांचे तोंडा नये कवळ. आणि देखील निर्मळ सरोवरे दोन्ही तेथे. अन्योन्य एकमेका मिळाले होते तेथे उदक. पुढे पाहे अपूर्व एक वृषभ एक मनोहर. त्याचे मुखाने ग्रास सर्व काळी वनवास. पुढे देखिला सुरस कुंजर एक मधोन्मत्त सवे एक गर्धवासी. देखील स्वामी मार्गेसी पुढे येता संधीसी. देखीला वृद्ध ब्राह्मण न कळे याचा अभिप्राव विस्तारून निरोपावा. जगन्नाथा केशवा म्हणून चरणी लागला. कृपानिधी नारायण सांगतसे विस्तारून. ऐक भक्ता कौंडिण्य वृक्षा तुवा देखिला. पूर्वी होता द्विजवर त्यांसी येती वेदशास्त्र. उन्मत्तपणे गर्वे तोर शिष्य वर्गान सांगेची. त्या पापास्तव वृक्ष झाला तुवा धेनुसी देखील. पूर्वी भूमी निष्फला दिली होती ब्राह्मणासी. देखील तुवा वृषभ एक पूर्वी विप्रमह धनिक. केले नाही दानाधिक त्याने पापे ऐशी गती. सरोवरे तुवा दोन्ही देखील मनसी नयनी. पूर्वी होत्या दोघी बहिणी घेतले दान आपणात. खर म्हणजे तुझा क्रोध कुंजर तोची मदांध. जहाले तुझे मन शुद्ध भेटलो ब्राह्मण आपणचे. जे जे तुवा देखील त्या समजता मुक्ती दिले. अखिल ऐश्वर्य भोगी वहिले अंती जाय स्वर्गासी. तुवा करी होते तेव्हासु नक्षत्रांत पुनर्वसु. ऐसा वर देता हर्षू जाहला तया कौंडिण्या. ऐसा वरला धोनी राज्य केले बहुदिनी. अंती गेला स्वर्ग भुवनी ऐकराया युधिष्ठिरा. ऐसी कथा धर्मासी सांगितली तै ऋषिकेशी. आचरिले भक्तीसी अनंत व्रत ते वेळी. श्री गुरु म्हणती द्विजासी सांगती व्रत ऋषिकेशी. आचरिता तत्क्षणेसी राज्यपद पावले. आणि कहेची भूमीवरी व्रत केले ऋषीश्वरी. आचरावे नर नारी लाधे सारी पुरुषार्थ. व्रतांमध्ये थोर व्रत प्रख्यात असे अनंत. तुवा बांधावे सतत तुझ्या ज्येष्ठ सुतासी. व्रत कौंडिण्याचरला अखिल सौख्य लाधला. आचरावे या व्रताला अनंता पुण्यासे जाणा. तुमसे गोत्र कौंडिण्य करिता जोडेल बहुपुण्य. अमुचा निरोप कारण व्रत तुम्ही करावे. ऐसे श्री गुरु निरोपेसी व्रत केले संतोषी. पूजा केली श्री गुरुसी नाना परी अवधारा.
निरंजन बहुवसी गीत नृत्य वाद्येसी पूजा करीती श्री गुरुसी भक्ती भावे करून या आराधना ब्राह्मणांची भोजन करविती श्री गुरुसी आनंद झाला बहुवसी श्री गुरुमूर्ती संतोषाले येणे परी श्री गुरुसी आराधोनी संतोषी गेला आपुले ग्रामासी ऐक शिष्या एक चित्ते विप्रजोका सायं देव कलत्र पुत्र पाठवी ठाव मागुती आला आपण पाहावो श्री गुरुचरण सेवेसी रावनिया श्री गुरुपाशी सेवा केली बहुवसी ऐसे तुझे पूर्वजासी प्रसन्न झाले श्री गुरु सिद्ध म्हणे शिष्यासी येणे परी तू महासी निधान लाधला परी श्री नृसिंह सरस्वती गुरु म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर लाधे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीमदनन्तव्रत महिमा वर्णनं नाम 240 श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु ओवे संख्या 170 यथार्थ श्री गुरुचरित्र श्री मदनंत व्रत महिमा वर्णनम नाम अध्याय 42 पांडवांच्या यातना श्री गुरु म्हणाले या अनंत व्रताचे महात्म्य फार आहे. हे अनंत व्रत पूर्वी पंडुसूत युधिष्ठिराने आराधिले असता त्याला त्वरित राज्य प्राप्त झाले. पूर्वी कौरवाशी झूत कर्म खेळत असताना पांडव आपले राज्य हरले. त्यानंतर 12 वर्षे वनवास झाला. त्या घोर अरण्यात युधिष्ठिर आपल्या बंधूंसहित चिंता व्याकुळ होऊन श्रीहरीचे सतत ध्यान करीत असे. कौरवांनी नाना प्रकारचे कपट करून वनवास भोगीत असलेल्या पांडवांना भयंकर त्रास देणे सुरू ठेवले होते. पांडवांचे सत्व टाळावयासाठी कौरवांनी दुर्वास ऋषींना पाठविले, परंतु श्रीकृष्णाने त्यांचे रक्षण केले. पांडवांनी वनात असताना निरनिराळ्या प्रकारची व्रते केली. श्रीकृष्ण पांडवांच्या भेटीस वनात आला असता धर्मराजाने त्याला साष्टांग दंडवत घातले. आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडून श्रीकृष्ण चरणावरील धूळ झाडली व वंदन केले. अर्घ्यपाद्य देऊन गंधाक्षता लावल्या. रानातील फुले वाहून त्याची पूजा केली व म्हणाला, हे ऋषिकेशा, तुझा जय जयकार असो. हे कृष्णगानाथा, तू भक्तांचा वत्सल आहेस. तू सखा आहेस. तू अनंत नारायण आहेस. तू भवसागर उद्धार करून देणारा कृपाळू लक्ष्मी रमण आहेस. हे क्षीराब्धिशयना वासुदेवा, विश्वाची उत्पत्ती तूच करतोस व नाशही तूच करतोस. तू त्रिमूर्तीचा अवतार आहेस. तूच विश्वाचा जिव्हाळा असून तू सर्वांचा रक्षक आहेस. तुझा वास अणुरेणू तृणकाष्ठ सर्व ठिकाणी आहे. रजोगुणी सृष्टीची रचना तूच केली आहेस. दुष्टांचा निग्रह करून साधू जनांचे रक्षण करतोस. भूमीचा भार फेडावयास तू या पृथ्वीवर अवतार घेतला आहेस. मग आम्हालाच वनवास का भोगावा लागतो? तुझी कृपा झाल्यावर सर्व कष्ट नष्ट होतात. मग आमची उपेक्षा करून वनात का ठेवले? तुझ्याशिवाय आम्हाला दुसरा कोण आहे? तूच आमची उपेक्षा केलीस तर आम्ही जगण्याची आशा सोडावी काय? इतक्यात भीमसेन समोर आला व कृष्णाचे चरण धरून म्हणाला, हे स्वामी, आम्हाला कष्ट का देतोस? तिकडून धनंजय आला व चरणावर मस्तक ठेवून कृष्णाला म्हणाला, हे कृपाळू मुरारी, आम्हाला अरण्यात भयंकर कष्ट भोगावे लागत आहेत. आम्ही या त्रासापायी कंटाळलो आहोत. पांडवांचा प्राण तूच आहेस. हे नारायणा, आपले ब्रीद राखा व आमचे कष्ट हरण करा. नंतर माद्री देवीचे पुत्र नकुल व सहदेव यांनी नमस्कार केला. द्रौपदीसह 5ही पांडव कृष्णाला वंदन करून म्हणाले, तू आमचा कैवारी आहेस.
आमच्या बंधूंनी आमचे राज्य हिरावून आम्हाला वनात पाठविले. तुझ्यासारखे कृपाछत्र असताना आम्हाला कष्ट होत आहेत. राज्यप्राप्तीचा कोणता उपाय आहे तो सांगा. हे ऋषिकेशा, आमच्यावर दया करा. हे वचन ऐकून कृष्णाच्या मनात दया उत्पन्न झाली. पांडवांना उपदेश. श्रीकृष्ण म्हणाला, राज्य तत्काळ प्राप्त होण्यासाठी एक व्रत आहे. व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत नाम व्रत आहे. ते आचरण केल्यास तत्काळ राज्यप्राप्ती होते. अनंत सर्वांठायी आहे. अनंत म्हणजे मीच स्वतः असून कला काष्टा मुहूर्त मीच आहे. दिवस रात्र मीच आहे. पक्ष शुक्ल व कृष्ण, मास वर्ष मीच आहे. युग कल्प आदी करून मी नारायणाने दानवांचा संहार करण्यासाठी, भूमीवरील पापाचा बोझा कमी करण्यासाठी अवतार घेतला आहे. म्हणूनच मी वासुदेवा घरी जन्म घेतला. अनंत मीच आहे. त्रिमूर्ती मीच आहे. ब्रह्मा विष्णू महेश मीच आहे. सूर्य मीच आहे. आकाशातील शशी मीच आहे. चतुर्दश भुवने मीच आहे. अष्टवसू मीच आहे. द्वादश आदित्य अर्थात सूर्याच्या 12 कला मीच आहे. एकादश रुद्र मीच आहे. सप्त समुद्र, सप्त ऋषी मीच आहे. इतकेच काय तर पर्वत, नदी, पृथ्वीवरील जितके वृक्ष आहेत ते सर्व मीच आहे. आकाशातील नक्षत्रे मीच आहे. 10 दिशा मीच आहे. भूमी मीच आहे. सप्त पाताळ, भू भूर्वादी लोक, अणु रेणू तृण काष्ट मीच आहे. विश्वात्मा मीच आहे. तुम्ही चिंता करू नका. अनंत मीच आहे. विधीपूर्वक पूजा करा. तुम्हाला तत्काळ फलप्राप्ती होईल. कौंडिण्य ऋषी विवाह. आता हे अनंत व्रत कोणत्या दिवशी करावे, कोणते आचरण करावे ते मी सांगतो. शुक्ल पक्ष भाद्रपद महिन्यात चतुर्दशीला अनंताचे आराधन करावे. ते केल्यास तुला त्वरित राज्य प्राप्त होईल. पूर्वी कृतयुगात सुमंतू नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याचे गोत्र वसिष्ठ होते. दीक्षा नावाच्या भृगू कन्येशी त्याचा विवाह झाला होता. ती मोठी अवदार्या व पतिव्रता होती. तिला सुशीला नावाची सुकन्या होती. एके दिवशी दैववशे सुमंतूची पत्नी मरण पावली. कन्या सुशीला नित्य परमेश्वराची भक्ती करीत असे. गृह शोभा करून नीट सजावट करीत असे. पंचरंगी रांगोळ्या घालून स्वस्तिक शंख पद्म काढीत असे. काया वाचा मनाने वडिलांसाठी देवपूजेची साहित्य तयार करून ठेवीत असे. सुमंतू भार्याहीन झाल्यामुळे अग्निहोत्र वगैरे श्रौत कर्म राहून गेले. म्हणून त्याने दुसरा विवाह केला. दुसऱ्या पत्नीचे नाव कर्कशा होते. ती दुष्ट स्वभावाची असून सतत भांडण तंटे करीत असे. दिवसामागे दिवस गेले. पाहता पाहता सुशीला उपवर झाली. एखादा योग्य वर पाहून सुशीलेचे कन्यादान करावे म्हणून शोध घेऊ लागला. एके दिवशी कौंडिण्य ऋषी आला. त्याने कन्येची मागणी करताच सुमंतू तयार झाला. गृहसूत्रात सांगितलेल्या अर्थात गृहस्थाश्रमाला उक्त अशा विधीने त्याने कन्यादान केले. त्यानंतर आषाढ व श्रावण महिन्यात त्याने कन्या व जावई यांना घरी ठेवून घेतले. त्यामुळे कन्या मातेचे वारंवार खटके उडू लागले. तेव्हा कौंडिण्य ऋषी म्हणाले, आम्ही आता आमच्या आश्रमात जातो. सुमंतूला वाईट वाटले. ही स्त्री नव्हे, माझी वैरीण आहे. कोणत्या पापिणीला मी पत्नी म्हणून आणले? तिच्यामुळे मला माझ्या कन्येला दूर करावे लागत आहे. ज्याच्या घरी शांत पत्नी नाही त्याला अरण्य आणि घर सारखेच असते. माझे तप कर्म व्यर्थ गेले. कन्या घरी असली तर रोज जमाताचे दर्शन होते, अशी सुमंतू काळजी करू लागला. कौंडिण्य ऋषी म्हणाले, आपण दोघेही तापसी असल्यामुळे दोघांनी एकाच घरी राहू नये. त्यामुळे धर्महानी होते. त्यामुळे आम्ही दुसऱ्या स्थानी जातो. तेथे तप अनुष्ठान करून आम्ही जवळच आश्रम करून राहू. त्यामुळे आपली भेट होत राहील. काळजी करू नये. तेव्हा सुमंतू म्हणाला, तुम्ही आणखी 12 दिवस थांबा. भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला म्हणजे सर्व सिद्धा त्रयोदशीला तुम्ही प्रस्थान करावे. सुमंतूची विनंती ऐकून कौंडिण्य ऋषी 12 दिवस राहिले.
अनंत व्रत विधी. कौंडिण्य ऋषी त्याची पत्नी सुशीला भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला मुहूर्त प्रस्थान करून निघाले. तेव्हा सुमंतू कर्कशेला म्हणाले, कन्या जामात आता जात आहेत, त्यांना भोजन दे, भाताचे तांदूळ, गव्हाची कणिक वगैरे बांधून दे. ते ऐकून ती कर्कशात तशीच धावत घरात गेली व दरवाजाला आतून कडी लावून घेतली. शिवाय दार उघडता येऊ नये म्हणून उंबरठ्यावर मोठमोठे दगड ठेवले. सुमंतू तिची वारंवार विनवणी करू लागला, पण काही केल्या ती दार उघडायला तयार नव्हती. सुशीलाने पित्याला म्हटले, बाबा राहू द्या, आम्ही तसेच निघतो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तेव्हा सुमंतू स्वयंपाकघरात गेला. तेव्हा त्याला एका मातीच्या कलशात गव्हाचा कोंडा ठेवलेला दिसला. तेव्हा तोच गव्हाचा कोंडा आणून मुलीला दिला व तिची विदाई केली. कौंडिण्य ऋषी व सुशीला दोघेही रथात बसले. दोघेही आनंदित होऊन निघाले. दुपारच्या वेळी नदीतीरी रथ थांबविला. रथातून उतरून ऋषी अनुष्ठान करावयास गेला. सुशीला रथावरच होती. तिला नदी तीरावरील स्त्रियांचा मोठा समुदाय दिसला. त्या तांबड्या पैठण्या नेसून निरनिराळे कलश पूजून चतुर्दशी व्रत करीत होत्या. ते पाहून ती रथावरून खाली उतरली. ती त्या स्त्रियांजवळ गेली व काय करता म्हणून चौकशी करू लागली. त्या स्त्रिया म्हणाल्या, हे अनंत व्रत आहे, त्याचे आचरण केल्याने सकलाभीष्टे प्राप्त होतात. तेव्हा सुशीला म्हणाली, हे व्रत कसे करतात? तेव्हा त्या स्त्रिया म्हणाल्या, हे नारी ऐक, हे अनंत व्रत भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला करावे. त्याची फार मोठी ख्याती आहे. प्रथम तांबड्या रेशमी दोऱ्यांचा 14 गाठीचा अनंत तयार करावा. तो नदीवर घेऊन यावा. शुचिरभूत स्नान करावे. चांगले वस्त्र परिधान करून हळद कुंकू लावावे. नंतर 2 नवीन कलशात गंगा यमुनेचे जल भरून त्या कलशात पिंपळ, औदुंबर, वड, अशोक व आंब्याच्या झाडांची पाने ठेवावी. नंतर त्या दोन्ही कलशांची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर गंगा यमुनेची निरनिराळ्या प्रकारे आरती करावी. नंतर दर्भाचा शेष तयार करून त्याची पूजा करावी. दोनही कलशांवर नूतन वस्त्र ठेवावे. त्या वस्त्रावर 8 पाकळ्यांचे कमळ काढावे. नंतर कलशासमोर रांगोळीने शंख, पद्म व स्वस्तिक काढून पंचरंगी पुडींनी भराव्यात व इतरही रांगोळ्या काढाव्यात. नंतर शेष व शेषपत्नी यास अनंत व अनंती म्हणतात, याची षोडशोपचारे पूजा करावी. मग शेषशायी म्हणून विष्णूंचे ध्यान करावे. सप्तफणींच्या शेषापाशी विष्णू सदैव राहतात म्हणून त्याला अनंत म्हणतात. अनंताचे ध्यान करावे. ज्याचे पिंगट रंगाचे डोळे आहेत, जो चतुर्भुज असून ज्याच्या उजव्या हातात शंख व पद्म आहे व डाव्या हातात चक्र व गदा आहे, अशा विष्णूंच्या मूर्तीचे ध्यान करावे. नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने षोडशोपचारे दर्भग्रंथींची पूजा करावी व 2 नवीन दोरे आणून अनंताचे ध्यान करावे. अनंत गुणरत्नाय हा मंत्र म्हणून 2 नवीन दोरे कलशावर ठेवावे. पुरुष सूक्ताने पूजा करावी. अतो देवा मंत्र म्हणून षोडशोपचारे पूजा करावी. संसार गौहरेती मंत्र म्हणून 2 नवीन दोरे उजव्या हाताला बांधावे. नमस्ते वासुदेव हा मंत्र म्हणून हाताला बांधलेला जुना दोरा अर्थात गतवर्षीचा सोडून विसर्जन करावा. दाता व विष्णू भगवान मंत्र म्हणून गव्हाचे दान ब्राह्मणास द्यावे. 1 शेर गव्हाच्या पिठात गूळ वगैरे मिसळून त्याचे तुपात तळून अनरसे घारगे तयार करावे आणि गूळ व फळे तसेच अपुपादी पायसान्नाचा नैवेद्य दाखवून त्यापैकी अर्धे तांबूल दक्षिणेसह ब्राह्मणाला दान करावे.
उरलेले अर्धे आपण भोजन करावे. असे 14 वर्षे व्रत करावे. उद्यापन करून चतुर्दश कलश दान करावे. ब्राह्मण भोजन करावे. त्यामुळे मनोकामना पूर्ण होऊन चतुर्भुज पुरुषार्थ प्राप्त होतात. असे सांगून त्या स्त्रिया सुशीलेला म्हणाल्या, आज चतुर्दशी आहे, आमच्याबरोबर तूही व्रत कर. सर्व स्त्रियांनी मिळून 14 गाठी बांधून अनंताचा दोरा तिला दिला. सर्वांसोबत अनंताची पूजा सुशिलेकडून करवून घेतली. सुशिलाने गव्हाच्या कोंड्याचे दान दिले. गोड शब्द बोलून समस्त स्त्रियांचा निरोप घेतला. समस्त स्त्रियांना वंदन करून ती आपल्या रथाजवळ आली. तितक्यात कौंडिण्य ऋषी अनुष्ठान आटोपून परत रथाजवळ आले. रथात बसून ते दोघे समोर निघाले. पुढे अमरावती नगरीचे लोक समोर आले व रथ थांबवून म्हणाले, आपण तपोनिधी आहात, आम्ही तुम्हाला आमच्या नगराचे अधिपती म्हणून स्वीकार करतो. असे म्हणून मोठ्या थाटात दोघांना शहरात नेले. अशा प्रकारे श्री अनंताच्या कृपेने त्यांनी ऐश्वर्याचा भरपूर उपभोग घेतला. असे बरेच दिवस गेले. एके दिवशी दोघे गप्पा करीत बसले असता कौंडिण्य ऋषींना सुशिलाच्या हाताला रेशमी दोरा दिसला. तेव्हा सुशिला म्हणाली, हा अनंताचा दोरा आहे. याच्या प्रसादानेच आम्हाला हे ऐश्वर्य लाभले. मी त्या दिवशी अनंत व्रत केले, त्यामुळे तुमचे दैव फळास आले. आम्हाला अनंत प्रसन्न झाला. हे वचन ऐकून ऋषींना संताप आला. सुशिलाच्या हातातला दोरा जबरदस्तीने सोडून तो अग्निकुंडात टाकला व म्हणाला, हा कसला आला अनंताचा दोरा? आम्हाला वश करण्यासाठी तू हा दोरा बांधला आहेस. मी अनेक तप अनुष्ठाने केली, म्हणूनच आम्हाला हे ऐश्वर्य प्राप्त झाले. रेशमी दोरा अग्नीत टाकताच सुशिला धावत अग्निकुंडापाशी गेली. दुधाने अग्नी विझविला व दोरकाचा शोध घेतला, पण तो जळून खाक झाला होता. अनंताच्या क्षोभाच्या दोषांमुळे कौंडिण्याचे अष्टैश्वर्य तत्काळ नष्ट झाले. तो कौंडिण्य ब्राह्मण दरिद्री झाला. नगरीचे सर्व लोक शत्रू झाले. गायी ढोरे आणि समस्त अलंकार लुटारूंनी चोरून नेले. घर जळून खाक झाले. अंगावरच्या वस्त्राशिवाय त्याच्याजवळ काहीच उरले नाही. श्री अनंताची अवकृपा होताच सर्व ऐश्वर्य लयास गेले. ऋषींना पश्चाताप. मग ऋषीने मनात विचार केला, अनंत माझ्यावर रुसला असे दिसते. मी मदांध होऊन अनंताचा दोरा अग्नीत टाकला, म्हणूनच ही अवकळा आली आहे. जोपर्यंत मला लक्ष्मी नायक श्री अनंत दर्शन देत नाही, तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही, असा निश्चय केला. दोघेही अरण्यात निघाले. रस्त्यात जाताना हे अनंता, हे अनंता म्हणून त्याला विनवू लागला. त्यांना रस्त्यात आम्रवृक्ष दिसला. तो वृक्ष फळा फुलांच्या ओझ्याने वाकलेला होता, परंतु कोणताही पक्षी झाडावर बसलेला नव्हता. झाडाला स्पर्श देखील करीत नव्हता. पक्षीच काय, पण किडा मुंगी देखील झाडापासून दूर होते, झाडाला स्पर्श करीत नव्हते. कौंडिण्य ऋषींनी आम्रवृक्षाला विचारले की तू अनंताला पाहिले आहेस काय? तेव्हा तो वृक्ष म्हणाला, मला अनंत दिसला नाही, परंतु तुम्हाला दिसल्यास माझ्याविषयी त्यांना सांगावे. पुढे जाताना त्यांना एक गाय दिसली. ती आपल्या वासरासह तृणात हिंडत होती, पण तिचे तोंड गवतापर्यंत पोहोचत नव्हते. कौंडिण्याने तिला अनंताला पाहिले काय असे विचारले असता ती म्हणाली, मी अनंताला पाहिलं नाही, परंतु तुमची भेट झाली तर माझ्या अवस्थेबाबत त्यांना सांगावे. हे ऐकून तो ब्राह्मण भार्येसह पुढे निघाला. तेथे त्याला मोठा बैल दिसला. त्याला विचारले असता त्याने सांगितले की मी अनंताला पाहिले नाही, परंतु तुमची भेट झाल्यास माझ्याविषयी सांगावे. कौंडिण्य ऋषी पुढे गेले असता त्यांना 2 तळी दिसली. त्या दोन्ही तळ्यातील उदक एकमेकात मिसळले होते. त्यात हंस वगैरे पक्षी, त्या तळ्यातील प्राणी सेवन करीत नसे. त्या सरोवरात कमळे, कुमुदिनी वगैरे फुले पुष्कळ होती. ऋषींनी सरोवरांना विचारले असता त्यांनी सांगितले की आम्ही अनंताला पाहिले नाही, तुमची भेट झाल्यास आमच्याविषयी त्यांना सांगावे. पुढे ऋषींना एक गाढ
व एक हत्ती दिसला. त्यांना अनंताविषयी विचारले असता ते काहीच बोलले नाही. तो ब्राह्मण कौंडिण्य ऋषी फार थकला होता. अनंता अनंता म्हणून चक्कर येऊन खाली पडला. तितक्यात एक वृद्ध ब्राह्मण तेथे आला. त्याने ऋषींना उठविले व म्हणाला, तुला अनंत पहावयाचा आहे ना, मग चल, मी तुला दाखवितो. असे म्हणून त्या वृद्ध ब्राह्मणाने ऋषींचा उजवा हात धरून अरण्यातील गुहेत घेऊन गेला. तेथे जाताच पूर्वीसारखी अमरावती नगरी तयार झाली. त्या नगरात जाऊन तेथील सिंहासनावर कौंडिण्य ऋषींना बसविले. नंतर त्या वृद्ध ब्राह्मणाने आपले रूप दाखविले. प्रत्यक्ष अनंताने त्यांना दर्शन दिले. ते रूप पाहून कौंडिण्य ऋषी स्तोत्र करू लागला. हे गोविंदा, तुला माझा नमस्कार असो. हे श्रीवत्सला चिदानंदा, तुझे नुसते स्मरण केले तरी सर्व दुःखे पळून जातात, सर्व पापे नष्ट होतात. तू वरण्यास योग्य असा आहेस. तू अतिश्रेष्ठ आहेस. तू यज्ञाधिष्ठता आहेस. तू यज्ञफल दाता आहेस. तू श्रेष्ठ असा यज्ञपुरुष आहेस. हे ब्रह्मा विष्णू महेशा, तुझ्या दर्शनाने समस्त दोष जातात. हे वैकुंठवासी लक्ष्मी विलासी नारायणा, हे अनंत कोटी ब्रह्मांड नायका, तू साऱ्या जगताला व्यापून असणारा व त्याचे पालन करणारा आहेस. आम्ही पापी आहोत. तुझे भक्तिधर्म आम्हाला समजत नाहीत. तेव्हा तू आम्हाला उदार मनाने क्षमा कर. तुझ्याशिवाय आमचा कोणीही वाली नाही. म्हणूनच तुझे चरण धरून तुला शरण आलो आहो. आज माझा जन्म सफल झाला. माझे जीवन धन्य झाले. तुझे चरण कमल पाहिले व माझा देह पावन झाला. असे स्तोत्र म्हणून तो ऋषी हात जोडून नम्रपणे उभा राहिला. तेव्हा अनंताने त्याला वर दिला. तुला धर्मप्राप्ती होईल. तुझ्या दारिद्र्याचा नाश होईल. तू शाश्वत वैकुंठ भुवनात जाशील, असा नारायणांनी वर दिला. मार्गातील घटनांचे शंका निरसन कौंडिण्य ऋषींनी पुन्हा प्रश्न विचारला. हे नारायणा, मी वनात आश्चर्य पाहिले. अरण्यात महाफलित आम्रवृक्ष आहे, पण त्याच्या फळाला पक्षी जाती वा कोणताच प्राणी शिवत नाही. मी वासरासहित गाय पाहिली. तेथे तृण भरपूर असून देखील त्यांच्या तोंडात घास येत नाही. पुढे 2 निर्मळ सरोवरे पाहिली. त्याचे उदक एकमेकात मिसळले होते, पण हंसादी पक्षी त्यात नव्हते. पुढे एक बैल पाहिला. त्याच्या मुखात ग्रास अर्थात गवताचा घास येत नव्हता. पुढे एक हत्ती व गाढव दिसला. नंतर एक वृद्ध ब्राह्मण दिसला. मला याचा संदर्भ लागत नाही. हे जगन्नाथ, मला ते समजावून सांगा. तेव्हा नारायणाने सांगितले, भक्त कौंडिण्य ऐक. तू वृक्ष पाहिल्यास तो पूर्वी एक द्विज होता. त्याला वेदशास्त्र येत होते, परंतु तो गर्विष्ठ व उन्मत्त होता. शिष्यांना काहीच सांगत नसे. त्या पापामुळे तो वृक्ष झाला. तू जी गाय पाहिलीस ती पूर्वजन्मी मनुष्य होता. त्याने एका ब्राह्मणाला नापीक जमीन दान दिली, म्हणून चारा खायला न मिळणाऱ्या गायीचा त्याला जन्म मिळाला. मूळ ग्रंथात गौ व सुंदरी दृष्टी सा पूर्व बीजहारिणी असे आहे. याचा अर्थ तू जी गाय पाहिलीस असा होतो. प्रचलित अनंत व्रतकथा जी प्रचलित आहे तीत ही रूपके निरनिराळ्या रूपाने असलेली आढळतात. गुरुचरित्र ग्रंथकारास त्यांच्या वेळी मिळालेल्या ग्रंथाच्या पाठाप्रमाणे त्यांनी लिहिले असावे. तिने पूर्वी सर्व औषधी बीजे आपल्या अंगात जिरवून टाकल्यामुळे तिला ते रूप मिळाले. तू पाहिलेला वृषभ हा पूर्वी महाधनिक विप्र होता, पण दान पुण्य काहीच केले नाही. त्या पापामुळे त्याची अशी गत झाली. 2 सरोवरे पाहिलीत, ते यापूर्वी त्या दोघी बहिणी होत्या. त्यांनी आपसात दान घेतले, म्हणून त्यांची अशी गत झाली. तू पाहिलेला गाढव म्हणजे तुझा क्रोध आणि हत्ती म्हणजे तुझा मदांधपणा होय.
तुझे मन शुद्ध झाल्यामुळे ब्राह्मणाच्या रूपात मी स्वतः भेटलो. जे जे तू अरण्यात पाहिलेस त्या सर्वांना मी मुक्ती दिली. आता तू अखिल ऐश्वर्य भोगून अंती स्वर्गात जाशील. तेथे तू पुनर्वसू होऊन नक्षत्रमंडळात राहशील असा वर नारायणाने दिला. पुनर्वसू नक्षत्राजवळ कौंडिण्य नावाचा तारा आहे. तो या ऋषींचे प्रतीक आहे. अशा प्रकारे कौंडिण्य ऋषींनी भार्येसह अनेक वर्षे राज्य करून अंतकाळी स्वर्गभुवनी गेला. ही कथा श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितली. ऋषिकेशाने सांगितल्याप्रमाणे पांडवांनी आचरण केले. त्यांना तत्काळ राज्य प्राप्त झाले. ही कथा सायमदेवाला सांगून स्वामी म्हणाले, व्रतामध्ये थोर अनंत व्रत आहे. तुझ्या ज्येष्ठ सुताला नागनाथाला हा अनंताचा दोरा बांध. तू हे व्रत करून तुझ्या वडील मुलाला नागनाथाला या व्रताची दीक्षा दे. तुमचे गोत्र कौंडिण्य आहे, त्यामुळे तुम्हाला बहुत पुण्य लाभेल. म्हणून आमची आज्ञा समजून तुम्ही हे व्रत करा. त्यानंतर सायमदेवाने अनंत व्रत विधिवत आचरले. नंतर गीत नृत्य वाद्यांच्या गजरात त्याने गुरूंची पूजा केली. स्वामींना फार संतोष झाला. त्यानंतर तो आपल्या बायका पोरांना घेऊन आपल्या गावी गेला. त्यांना घरी पोहोचवून पुन्हा तो गाणगापूरला श्री गुरूंच्या सेवेत हजर झाला. बरीच वर्षे त्याने सेवा केली. अशा तुझ्या पूर्वजांवर श्री गुरु प्रसन्न झाले. सिद्धनामधारक शिष्याला म्हणाले, अशा प्रकारे तुला या गुरुसेवेचा वारसा मिळाला आहे. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्तभाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 42. ओम तत्सत.